अत्यंत चांगल्या पद्धतीनं काल सुद्धा प्रेस झाली. आपण सगळ्यांनी सुद्धा त्याला चांगलं प्रसारित केलं आणि लोकांच्यातला संभ्रम बराचसा आपण सगळ्यांनी कमी केलेला आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल आता फारशी काळजी न करता आज ज्याचा उल्लेख आपण केलात त्या बुलढाणा जिल्ह्यातल्या त्या गावातील जो काय प्रकार आहे त्या प्रकाराची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. आज पेपरमधून ज्या बघितलेल्या बातम्या आहेत त्या बघितल्यानंतर मी स्वतः डेप्युटी डायरेक्टरना सांगितलंय की प्रत्यक्षामध्ये स्पॉट व्हिजिट करा. त्या संबंधित जे काय पेशंट्स असतील किंवा जे संबंधित व्यक्ती असतील त्या व्यक्तींच्या बरोबर डायलॉग केल्यानंतर आणि आमच्या आरोग्य विभागाच्या टीमच्या माध्यमातून योग्य ते ओपिनियन त्यांच्याकडून येईल. खरं म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल वस्तुस्थिती माहिती करून घेणं आणि मग त्याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीने बोलणं बरं होईल. डेप्युटी डायरेक्टर आणि आमची सगळी मेडिकल विभागाची टीम तिथे गेलेली आहे. ती अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्याबद्दल माहिती घेईल आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्यावरती अधिक बोलता येईल. प्रभावी व्हायरस नसला तरी आपल्या माध्यमातून काही डेडिकेटेड यंत्रणा राबवण्यात येणार आहे का? जसं डेडिकेटेड हॉस्पिटल असेल कोणत्या विषयावर? याच्या विषयी निश्चितपणे डेडिकेटेड अशा पद्धतीचं कामच आरोग्य विभागाचं सातत्यानं आहे. त्यासाठी तर आमची सगळी टीम अत्यंत चांगल्या पद्धतीनं सातत्यानं 24 तास कार्यरत असते. त्यामुळे या विषयावरती ज्या पद्धतीच्या सूचना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं केंद्र शासनाच्या सूचना ज्या असतील त्या पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे. ते अजूनही चांगल्या पद्धतीने प्रभावीपणानं होईल. माझं म्हणणं असं आहे की या विषयाची वस्तुस्थिती आपण एकदा बघून घेऊ. वस्तुस्थिती बघितल्यानंतर आवश्यक त्या उपाययोजना कराव्याच लागतील. बघितल्यानंतर थोडासा प्रकार गंभीर वाटतोय, परंतु त्यातली नेमकी फॅक्ट काय हे बघितल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीने आपण लोकांना किंवा आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून जे करावं लागेल ते करू. सर, पर्यावरण विभागाने हो निश्चित हो. पर्यावरण विभागाने याआधी जे पेपर कप आहे त्याच्यावरती बंदी घालण्यासंदर्भात सूचना काढलेली होती. लोकशाहीने या संदर्भात एक मुवमेंट काढली. त्यामध्ये दिसून आलं की लोकांच्या आरोग्यावर सुद्धा त्याच्यामुळे परिणाम होतोय. मात्र सर्रासपणे पेपर कप वापरले जात आहेत चहाच्या ठेल्यांपासून प्रत्येक ठिकाणी. याच्यावरती आरोग्य विभाग काय घेणार का? कारण लोकांच्या आरोग्यावरती त्याचा एक परिणाम होताना पाहायला मिळतो. पर्यावरण विभागानं यापूर्वी सुद्धा प्लास्टिक बंदी आणि त्याच्याबद्दलच्या संपूर्ण अशा पद्धतीचा एक GR काढलाय की ज्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्याबद्दलची बंदी ऑलरेडी आहे. तरी सुद्धा काही लोक अशा पद्धतीने जर वापर करत असतील तर एका बाजूला